नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांवर अनेक गरजू नागरिकांचे दैनंदिन जीवन अवलंबून असते। वृद्ध नागरिक, दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला आणि निराधार कुटुंबांसाठी हे मानधन अत्यंत महत्त्वाचे असते। मात्र काही लाभार्थ्यांना 2-3 नव्हे तर तब्बल 6 महिने मानधन मिळाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे। नेमके हे प्रकरण काय आहे? लाभार्थ्यांचे पैसे का अडकले? संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत कोणते स्पष्टीकरण दिले आहे आणि इतर लाभार्थ्यांनी अशा परिस्थितीत कोणत्या गोष्टी तपासणे आवश्यक आहे, याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता जाणून घेऊया नेमके प्रकरण काय आहे। मित्रांनो, हे प्रकरण समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण पाहूया। समजा एखाद्या व्यक्तीने फेब्रुवारी महिन्यात संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज केला। त्याचा अर्ज तपासल्यानंतर समितीच्या बैठकीमध्ये मंजूरही झाला। अर्ज मंजूर झाल्यानंतर त्या लाभार्थ्याला वाटलं की आता पुढच्या हप्त्यापासून माझ्या बँक खात्यात दर महिन्याचं मानधन जमा होईल, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही। मार्च गेला, एप्रिल गेला, मे गेला, जून गेला, जुलै गेला आणि आता 6 महिने पूर्ण झाले, तरीही संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात एकही रुपया जमा झाला नाही। ही समस्या एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही। समोर आलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील उमरी शहर आणि तालुक्यातील काही नवीन मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना ही अडचण येत आहे। त्यामुळे अनेक लाभार्थी आता प्रश्न विचारत आहेत की अर्ज मंजूर झाला असताना देखील पैसे का मिळाले नाहीत? कारण या योजनेच्या मानधनावर अनेक वृद्ध नागरिक, विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती आणि निराधार कुटुंबांचा घर खर्च अवलंबून असतो। म्हणून 6 महिन्यापासून पैसे न मिळाल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे। मित्रांनो, या विलंबाचा लाभार्थ्यांवर नेमका काय परिणाम झाला ते जाणून घेऊया। मित्रांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया। संजय गांधी निराधार योजना ही फक्त शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत नाही। अनेक लाभार्थ्यांसाठी हेच मानधन त्यांच्या जगण्याचा मुख्य आधार असतो। या योजनेचा लाभ वृद्ध नागरिक, विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती आणि निराधार कुटुंबांना दिला जातो। यापैकी अनेकांकडे नियमित उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसते। त्यामुळे दर महिन्याला मिळणाऱ्या या मानधनातूनच घर खर्च, औषध उपचार, औषधांचा खर्च आणि दैनंदिन गरजा भागवल्या जातात। आता विचार करा, जर हे मानधन 1-2 महिने नाही तर तब्बल 6 महिने मिळालेच नाही तर त्या कुटुंबांची परिस्थिती काय होऊ शकते? अनेकांना वेळेवर औषध घेणे कठीण होते, घरातील किराणा, वीज बिल आणि इतर आवश्यक खर्च भागवणे अवघड होते। रोजच्या गरजांसाठी ही आर्थिक अडचणी निर्माण होतात। म्हणूनच अशा प्रकारचा विलंब हा फक्त कागदोपत्री किंवा प्रशासकीय विषय राहत नाही, त्याचा थेट परिणाम लाभार्थ्यांच्या दैनंदिन जीवनावर आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होतो। याच कारणामुळे हे प्रकरण अनेक लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे। मित्रांनो, आता जाणून घेऊया शासनाकडून काय स्पष्टीकरण देण्यात आले आहे। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लाभार्थ्यांचे पैसे इतके दिवस का अडकले? याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी कारण स्पष्ट केले आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार मंत्रालय स्तरावर सॉफ्टवेअर अपडेटचे काम सुरू होते, त्यामुळे नवीन मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या मानधनाची प्रक्रिया काही काळ पुढे सरकू शकली नाही। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं, लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले होते, पण तांत्रिक प्रक्रियेमध्ये अडथळा आल्यामुळे त्यांच्या खात्यावर वेळेवर पैसे जमा होऊ शकले नाहीत। यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार सॉफ्टवेअर अपडेटचे काम आता पूर्ण झाले आहे, म्हणूनच रखडलेली प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली असून पुढील टप्प्यात लाभार्थ्यांच्या खात्यात मानधन जमा करण्याची कार्यवाही केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे। आता जाणून घेऊया पुढे पैसे कसे मिळणार। मित्रांनो, आता प्रश्न असा आहे की पुढे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे कसे जमा होणार? याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे। म्हणजे ज्या लाभार्थ्यांचे पैसे इतक्या दिवस प्रलंबित होते त्यांना आता टप्प्याटप्प्याने मानधन मिळण्यास सुरुवात होणार आहे। तसेच केवळ पहिलाच हप्ता नाही तर उर्वरित थकीत मानधनही एकाच वेळी न देता टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर रखडलेली प्रक्रिया आता पुन्हा सुरू झाली आहे। त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना
त्यांच्या प्रलंबित रकमेचे वितरण हळूहळू केले जाणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. म्हणून आता लाभार्थ्यांनी पुढील प्रक्रियेवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मित्रांनो, आता जाणून घेऊया इतर लाभार्थ्यांनी कोणत्या गोष्टी तपासाव्यात. मित्रांनो, जर तुम्हालाही संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना किंवा इतर सामाजिक सुरक्षा योजनांचे पैसे वेळेवर मिळत नसतील तर घाबरण्याची गरज नाही. सर्वप्रथम काही महत्त्वाच्या गोष्टी स्वतः तपासून पहा. सर्वात आधी तुमचे बँक खाते सुरू आणि सक्रिय आहे का याची खात्री करा, कारण खाते बंद किंवा निष्क्रिय असल्यास शासनाकडून पाठवलेली रक्कम जमा होण्यास अडचण येऊ शकते. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक तुमच्या खात्याशी लिंक आहे का हे एकदा नक्की तपासा. अनेक सरकारी योजनांचे पैसे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात पाठवले जातात. त्यामुळे आधार लिंक असणे महत्त्वाचे आहे. यासोबतच तुमची डीबीटी संबंधित माहिती योग्य आहे का याचीही खात्री करून घ्या. माहितीमध्ये काही त्रुटी असल्यास लाभ वितरणाला विलंब होऊ शकतो. जर या सर्व गोष्टी योग्य असूनही पैसे मिळत नसतील तर संबंधित तहसील कार्यालयात किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधावा, कारण अनेक वेळा तांत्रिक अडचणी किंवा कागदपत्रांमधील छोट्या त्रुटीमुळेही मानधनाची प्रक्रिया काही काळ रखडू शकते. म्हणून अशा परिस्थितीत योग्य माहिती तपासणे आणि संबंधित कार्यालयाशी संपर्क ठेवणे महत्त्वाचे ठरते. मित्रांनो, आता जाणून घेऊया डीबीटी प्रणालीची भूमिका काय आहे. मित्रांनो, आता डीबीटी म्हणजे नेमकं काय हे सोप्या भाषेत समजून घेऊया. डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे शासनाकडून मंजूर झालेली रक्कम कोणत्याही मध्यस्थीशिवाय थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची व्यवस्था. उदाहरणार्थ, जर एखाद्या लाभार्थ्याच्या नावावर मानधन मंजूर झाले तर ती रक्कम कार्यालयातून रोख स्वरूपात दिली जात नाही. ती डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते. यामुळे पैसे सुरक्षितपणे आणि थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात. तसेच प्रक्रियेत पारदर्शकता देखील राहते. मात्र कधी कधी या प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचण, सॉफ्टवेअर अपडेट किंवा इतर समस्या निर्माण झाल्यास लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास विलंब होऊ शकतो. म्हणून डीबीटी प्रणाली योग्यरित्या कार्यरत असणे आणि लाभार्थ्यांची माहिती अचूक असणे या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, आता जाणून घेऊया वेळेवर लाभ मिळणे का महत्त्वाचे आहे. मित्रांनो, कोणतीही सरकारी योजना सुरू करणे ही चांगली गोष्ट आहे, पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या योजनेचा लाभ योग्य वेळी पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि अशा सामाजिक सुरक्षा योजनांवर अनेक कुटुंबांचा महिन्याचा खर्च अवलंबून असतो. दर महिन्याला मिळणाऱ्या या मानधनातूनच अनेक लाभार्थी औषधे खरेदी करतात, घरातील किराणा आणतात आणि रोजच्या आवश्यक गरजा पूर्ण करतात. अशा परिस्थितीत हे मानधन 2-3 महिने नव्हे तर अनेक महिना उशिरा मिळाले तर त्या कुटुंबांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. याच कारणामुळे लाभार्थ्यांना मानधन वेळेवर मिळणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आता संबंधित अधिकाऱ्यांनी प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्रलंबित मानधन लाभार्थ्यांच्या खात्यात नेमके किती लवकर जमा होते याकडे सर्व लाभार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे. मित्रांनो, आज आपण नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात समोर आलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या या संपूर्ण प्रकरणाची माहिती सविस्तर जाणून घेतली. फेब्रुवारी महिन्यात नवीन अर्जाचे मंजूर झाल्यानंतरही काही लाभार्थ्यांना तब्बल 6 महिन्यापर्यंत मानधन मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी मंत्रालय स्तरावर सॉफ्टवेअर अपडेटचे काम सुरू असल्यामुळे प्रक्रिया काही काळ रखडली असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच आता सॉफ्टवेअर अपडेटचे काम पूर्ण झाले असून लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उर्वरित थकीत मानधन हे टप्प्याटप्प्याने जमा केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जर तुम्हालाही संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना किंवा इतर सामाजिक सुरक्षा योजनांचे पैसे वेळेवर मिळत नसतील तर सर्वप्रथम तुमचे बँक खाते, आधार लिंक डीबीटीची माहिती आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करा. गरज वाटल्यास संबंधित तहसील कार्यालयात किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधा. मित्रांनो, अशा शेती आणि सरकारी योजनांच्या सर्वात आधी आणि विश्वासार्ह अपडेट मोबाईलवर दररोज मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि आजच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, शेतीविषयक बातम्या आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
आणि बाजूला असलेले बेल आयकॉन देखील नक्की दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.